तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माणसाच्या यूट्यूब चॅनलवर. आणि आजचा ब्लॉग आम्ही मार्लेश्वरला जाणार आहोत. जाताना सोलजायला जाणार, देवरुखवरूनच जायचं आहे म्हणून सोलजायला जाणार आहोत. आबा कुठे जात आहे? हे बघा, हे हापूस आंबे आमच्या इथले. आमची गाडी सुद्धा आली आहे आणि आम्ही आता थोड्याच वेळात निघणार आहोत. आम्ही मार्लेश्वरला जाणार आहोत. मार्लेश्वर एक देवस्थान एक नंबर आहे, कारण तिकडं टुरिस्ट आणि भरपूर येत असतात. आणि आता वाजलेत 9, 10 10:30 वाजेपर्यंत पोहोचू तिकडे. आणि खूप चढायचं असतं वरती. बघतो आता कसं आहे आणि दाखवतो तुम्हाला मार्लेश्वर देवस्थान. आणि इकडे सगळीकडे आता जरासं आहे, 2-3 दिवस पाऊस पडलाय फक्त आमच्या इकडं, म्हणून जरासे हिरवळ झाले. जर धबधबा असेल तर बघायला भेटेल आपल्याला, आणि जर नसेल तर काय, ज्याचं नशीब त्यालाच. या दोघांचं आत्ताच लग्न झालेलं आहे आणि आम्ही किती 5 जण जातोय. 5 जण. हा, हे आमच्या आजी. आम्ही जातोय आता, निघालेलं. चला हो, गाडीत बसा. चला चला, बाय बाय आजी, बाय बाय. मार्लेश्वरला असं लिहिलं नाही. चला बसून घ्या. हे विघ्नेश, मी पुढे बसणार आहे. विघ्नेश, गणपती बाप्पा हर हर. गणपती बाप्पा. मला नाही होते ना बसायला. काय पायावर आहेत तर दोन्ही पायावर आहेत. चला, तुम्ही जरा शांत बसा ना, पण एकाला दोघांपैकी काय, एकाला गाडीचं. आता आम्ही आलेला आहे देवरुखला. आज सगळी दुकानं बंद आहेत, कारण आज सोमवार आहे, चांगला वार आहे, म्हणून आम्ही आज मार्लेश्वरला निघालेला आहे. आता सोलजाईच्या दिशेने जातोय आम्ही. आम्ही आता आलेला आहे सोलजाईला, श्री सोलजाई ग्रामदेवी मंदिर. तर मित्रांनो, झालंय आता दर्शन करून. आता परत मार्लेश्वरच्या दिशेने जातोय आम्ही. चला चला, बसा गाडीत आता लगेच. हा ठीक. भारी आहे सोलजाईचं मंदिर देवरुखचं. हो हो ठीक ठीक. चला, आता आम्ही देवरुख सोडलेला आहे, आता मार्लेश्वरच्या दिशेने जातोय. विघ्नेश माझ्या मांडीवर बसायचं. हा समोर रस्ता साखरप्याला जातो आणि हा मार्लेश्वरला जातो रस्ता. हा बघा, फुल हायवे आहे. आता मार्लेश्वर रोडला आलेला आहे, मारल फाटा गेला पाठी, आणि आता आम्ही आहोत मारल या गावात.
रस्त्याचं काम चालू आहे. रस्त्याचं म्हणजे मोरीचं काम चालू आहे. रस्ता एकदम ठीकठाक आहे, फुल हायवे आहे. हे बघा, इथे पण मोरीचं काम चालू आहे. आता पुढे काम चालू आहेत. असं वाटतं गणपतीपुळ्याला आलेला आहे. पुढचे डोंगर एकदम कडक आहे. गेट वर आलेला आहे आता आम्ही. मार्लेश्वरच्या आतमध्ये जायचं आहे. आज सोमवार आहे म्हणून गाड्या बघा किती आहेत. बाहेर पण भरपूर गाड्या होत्या. आतमध्ये कुठं जायचं, फुल गाड्या आहेत. आज गर्दी असेल वाटतं. आज सोमवार आहे. अजून पुढपर्यंत आहे. हो बघा गेट, गेट तिकडे गेट आहे पुढे. तो नंतर आम्ही इकडे लावले लिंबू पाणी. शबीबी हबीबी हबीबी वेलकम टू मार्लेश्वर. पिकनिकला जाऊया. पिकनिकला जाऊया. उलटी झाली, उलटी केला नाही. पिकनिक महागात पडली त्यांना. सहलीला जायचं होतं त्यांना. तर मित्रांनो, आता आम्ही लिंबू सरबत पितोय. तर मित्रांनो, आता आम्ही लिंबू सरबत आणि प्यायले. इकडे दुकान आहेत. इथं नारळ पाहिजे का इकडं बाईक लागल्यात. इथे हॉटेल, तुम्हाला नाश्त्यासाठी सगळं भेटेल. इथे जेवण पण असतं दुपारी. पूर्ण हे बघा. ह्या झाडाला भरपूर वर्ष झाले. तरी पण 100-200 वर्ष झाली असतील ह्या झाडाला. पूर्ण सुकलंय वरपर्यंत बघा. हे आपण चढत चढत किती पायऱ्या आलेला असेल काय माहिती. अरे पायऱ्या मोजायच्या होत्या ना आपल्या. 20च नाही, जास्त झाले असतील. 20-25 झाल्या असतील पायऱ्या. वरतून येताना मोजूया आपण किती पायऱ्या झाल्या. ही अशी दुकानं आहेत. आणि इकडे चप्पल काढायला असतं. सगळं थंडगार सगळं भेटतं इथं. चप्पल 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 काढाय. चप्पल वगैरे काढून देवाच्या आवारात नका पैसे मारायला घेतले. पुढे माकडे गर्दी फुल आहे. आज सोमवार आहे म्हणून. आलेला आहे अजून जरासं बाकी आहे फक्त. हे दोघे जण सावकाशात आहे. जरासं बाकी आहे. ते आता ओटी घेत आहे. नवीन लग्न झालंय ना म्हणून. चप्पल पण मग इथेच काढूया काय. चप्पल पण आम्ही इथेच काढतो आता. आम्ही आता आलेला आहे. जय भोलेनाथ. आलेलं आहे. फुल गर्दी आहे. काय
लाईन खूप मोठी लागली, पब्लिक पण फुल आहे. हा दरवाजा, इथून आतमध्ये जातात माणसं. आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही, इकडून आम्ही पाठवून आलेलं. 15 मिनिटं बसली ती. तिकडं माणसं आहे, फुल लाईन किती लागली. मला वाटत नाही लवकर आमचा नंबर येईल. ओ भाई काय आहे इकडे, जरासं काम चालू आहे आणि फुल डोंगर रांग आहेत. थोड्या वेळात आता आमचा नंबर येईल. तुला कुणकेश्वर आवडेल आमचं देवगड फुल गर्दी आहे. तर मित्रांनो आता झालंय आमचं दर्शन करून. काय गर्दीत गर्दी, फुल गर्दी, ही पूर्ण लाईन लागली आणि सगळीकडे आता फोटोग्राफी चालू आहे. धबधब्याला जर पाणी असतं तर एक नंबर वाटलं असतं. काय भारी आहे. चला झालेला आहे. कसं वाटलं तुम्हाला? भारी भारी आहे. स्नॅपचॅटचा दिवाना. फुल लाईन मोठी झाली. तर मित्रांनो झालंय आमचं दर्शन करून आणि आता इकडे काम चालू आहे आणि आम्ही आता परत निघालेलं आहे घरात. कसं चप्पल काढलेलं तिथे न्यायला जातोय आता. सगळीकडे दुकानच आहे, प्रसादीची दुकानं. बाकी भाकऱ्या वाजताय. आजी इथे भाकऱ्या वाजताय. काय नाही आजी. आजी किती वाजता आलाय? किती वाजता आलाय? 7 वाजता. 7 वाजता. तिथपासून काम चालू आहे. काम चालू आहे म्हणजे संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. चला आजी. हॉटेल महेश हे आजींचं हॉटेल. हा भाकरी भेटते इकडे. तर मित्रांनो झालंय आता सगळं. आता आम्ही आंगवलीतल्या मठात जाणार आहोत. ते पण इथलाच मठ आहे, तिकडे जाणार आहोत. आणि पब्लिक जाम आहे, तिथं पण पब्लिक जाम होतं येताना बघितलेलं. आणि आमची गाडी पुढे आहे, जरा पुढं लावलेली आहे. बरं झालं पुढं लावलेली आहे, इकडे सगळी गर्दीच आहे. तर मित्रांनो आता आम्ही निघालेला आहे. गाडी सुटली बघा.
गाडी सुटली. मार्लेश्वर सोडलेला आहे. मार्लेश्वर देवस्थान. सर्व बस आता जागाच नाही होत आहे तरी पण कोंबलेली आहेत. चला. तर मित्रांनो आता आम्ही पोचलेला आहे. 2 वाजलेत आणि आता हा ब्लॉग इथेच संपवतोय. मार्लेश्वरला तुम्हाला पण जमलं तर जा. देवरूपासून 15 किलोमीटर आहे, जवळ आहे तसं. आणि आम्ही आता जातो. चला हा व्हिडिओ इथेच संपवतो. आवडला असलं तर लाईक करा. चॅनलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओत.